आज खूप दिवसानंतर काहीतरी नॉनव्हेज खावंसं वाटलं म्हणून मुलांनी खास फरमाईश केली. आज चिकन रवा तवा फ्राय कर म्हणून. तर एकदम सोप्या पद्धतीत कमी साहित्यात आणि खूप सुंदर अशा चवीचा आज चिकन तवा रवा फ्राय आपण बनवणार आहोत. तर हे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. हे चिकन बाजारातून आणल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. धुतल्यानंतर जे एकत्र जे पीस आहेत ते मी आता सोडवून घेते, म्हणजे वेगवेगळे करून घेते. आणि जे हे लेग पीस घेतले आहेत मी 2, त्यांना मी चिरा लावून घेते सुरीने. बघा, ही सुरी घेऊन मी त्यांना अशा भेगा करून घेतल्या, म्हणजे आला लसूण पेस्ट इतर मसाले त्या लेग पीसला छान असं लागून जाईल आणि चवसुद्धा आतपर्यंत छान असे फ्राय होतील, कच्चेपणा राहणार नाही. तर चला आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. ह्या मी अशा भेगा लावून घेतल्या. आता हा 1 चमचा भरून मी मीठ घालून घेतलं. तुम्ही तुमच्या गरजेनुसार म्हणजे आवश्यकतेनुसार मीठ घाला. आणि हा 1 चमचा मीठ घातल्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घालून घेतली. ते झाल्यानंतर अर्धा चमचा मी हळद घातली. हळद झाल्यानंतर हा अर्धा चमचा धणे पावडर, 2 चमचे मी लाल तिखट घेतलं. हे घरगुती लाल तिखट आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे मी बाहेरचे कुठचेही मसाले घातले नाही. जे आपले घरगुती मसाले आहेत तेच घातले. त्यानंतर मी अर्धा चमचा गरम मसाला घातला. गरम मसाला घातल्यानंतर ही कसुरी मेथी घेतली मी थोडी. कसुरी मेथी घातल्यानंतर 1 लिंबाचा रस काढून घेतला, तो सुद्धा त्यामध्ये घालून घेतला. आता हे सर्व मसाले आपण त्या चिकनला लावून घ्यायचे, म्हणजे मॅरिनेट करून घ्यायचे. आणि साधारण तासभर तरी आपल्याला हे लावून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाले मीठ त्या चिकनला आतपर्यंत छान असं लागेल आणि मॅरिनेट सुंदर होतील. हे असं मी लावून घेतलं आणि एका पातेलीमध्ये आता मी हे भरून ठेवणार आहे. तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवलं तरी पण हरकत नाही. हे बघा, सर्व असं मिक्स करून घेतलं छान मी. आता ही पातेली घेते मी आणि ह्या पातेलीमध्ये भरून झाकण लावून मी आता हे फ्रीजमध्ये तासभर तरी ठेवणार आहे. हे बघा, छान असं ह्या भांड्यात मी भरून घेतलं दाबून दाबून. आणि हे असं झाकण ठेवून मी आता हे 1 तासभर फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवलं आहे. 1 तासानंतर काढलं, बघा किती छान असा त्याला कलर सुद्धा आलाय. आणि ते सर्व मसाले जे आपण टाकले आहेत ते चिकनमध्ये आतमध्ये छान मुरले आहेत. आता मी एका डिशमध्ये तुम्हाला दाखवते. हा रवा घेतला आहे. हा 1 वाटी रवा मी बारीक एकदम, जो आपण लाडूला रवा वापरतो तो घेतला आहे. हा रवा घेतल्यानंतर मी पाव चमचा मीठ घालून घेतलं, म्हणजे कुठे आपल्या चिकनमध्ये थोडं कमी पडलं असेल तर ते मीठ त्याच्यामध्ये लागतं. आणि पाव वाटी मी तांदूळ पीठ घेतलं आहे. हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे रवा, पीठ आणि मीठ हे मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स करून घेतल्यानंतर हे आपण पीस जे लावून ठेवलं आहे मॅरिनेट करून चिकनचे, ते पीस त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचे, म्हणजे लावून घ्यायचे त्याला आपल्याला रवानी छान. हे बघा, सर्व असं हाताने सर्व बाजूने फिरवून घ्यायचं, म्हणजे छान खेचून घेईल रवा त्याला. आता हे झालं आपलं लावून एक एक पीस अशा आपण हे रव्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत. तिथपर्यंत मी तवा गरम करत ठेवला आहे. हे बघा, छान असे एक एक करून लावून घेतलंय मी. हे चिकन रवा तवा फ्राय करायला पण एकदम सोपं आणि खायला तर एकदम अप्रतिम लागतं. खरंच एकदा तरी तुम्ही करून बघा. तर हा तवा चांगला गरम झाला आहे. त्यामध्ये मी थोडं तेल घालून घेते. आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचा नाहीये, कारण चिकन तेल भरपूर सोडतं. त्यामुळे आपण चिकनमध्ये म्हणजे तव्यामध्ये थोडंच तेल घालायचं आहे. साधारण मी 1 चमचा भरून हे तेल घातलं आहे, मोठा चमचा. आता हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे. गॅस मी मीडियम ठेवला आहे. बघा, आता हे आपला तेल गरम झालेलं आहे. तवा सुद्धा छान गरम झाला आहे. आता हे एक पीस करून मी त्यामध्ये लावून घेते. हे चिकनचे पहिले मी लेग पीस लावून घेतले, नंतर जे छोटे छोटे पीस होते ते सुद्धा मी लावून घेतले. जर का आपण हे डीप फ्राय केले तरी पण चालू शकतं, पण
नंतर आपल्याला प्रश्न पडतो की हे तेल पुन्हा आपण कशात वापरायचं, तर त्यापेक्षा हे आपण सोप्या पद्धतीने तव्यातच फ्राय केले तर छान, तेल पण कमी लागतं आणि जास्त तेलकट सुद्धा होत नाही। हे बघा असे आलटून पलटून घ्यायचे आहेत। गॅस एकदम स्लो ठेवूनच हे 15 ते 20 मिनिटं आपल्याला गॅसवरती, स्लो गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहेत, कारण आतमध्ये भाजायला थोडा टाइम जाईल, कारण हे मोठे पीस आहेत। छोटे पीस लवकर भाजतात। हे छोटे पीस मी साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर काढले आणि जे 2 लेग पीस ठेवले होते ते मी 15 ते 20 मिनिटं शेकवत राहिले आलटून पलटून, कारण ते मोठे जाडे पीस होते आणि आतपर्यंत भाजायला पाहिजे म्हणून मी तसेच शेकवत राहिले। तर हे बघा आपले हे छोटेवाले पीस तयार आहेत चिकनचे। गॅस मीडियम ठेवूनच मी हे भाजून घेतले आहेत सर्व पीस। बघा किती छान असा कलर येत जातो त्याला आणि वरून एकदम कुरकुरीत असे होतात। जास्त आपण फुल गॅस ठेवला तर ते वरून फक्त भाजलेले वाटतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात आणि मसाला सुद्धा करपून जातो। तर हे आपल्याला एकदम मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे, एकदम स्लो पण ठेवायचा नाहीये गॅस। तर हे छोटेवाले पीस आहेत ते तयार झाले आहेत। मोठेवाले मी थोडा वेळ अजून परतवणार आहे। हे बघा, तर आता हे आपले लेग पीस सुद्धा छान असे फ्राय झालेले आहेत आणि भरपूर तेल आपलं हे बघा त्या तव्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे हे कमी तेलामध्ये मी फ्राय केलेलं आहे आणि तेल सुद्धा मी त्या तव्यामध्ये बाकीचं उरलेलं काढलेलं आहे। आता जे परत मी राहिलेले होते पीस ते सुद्धा मी फ्राय करून घेते, म्हणजे जे मॅरिनेट केलेले पीस होते त्यांना मी रवा लावून बाकीचे सुद्धा मी आता हे फ्राय करून घेते। हे सुद्धा मी मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घेतले। साधारण 8 ते 10 मिनिटात हे आपले फ्राय होतात। छान मीडियम गॅसवरती भाजायचे, म्हणजे वरून सुद्धा कुरकुरीत होतात आणि आतमध्ये सुद्धा छान असे शिजतात, म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असे राहतात, एकदम सामट किंवा चिवट असे होत नाही। तर तयार आहे बघा आपले चिकन रवा तवा फ्राय, एकदम कमी तेलात आणि खूप सुंदर अशी रेसिपी आपली तयार आहे। जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे। आणि हे कांदा मी घेतला आहे, त्यासोबत बरोबर मी हा कांदा घेतला आहे, त्या कांद्याला मी मीठ, लाल तिखट आणि लिंबू पिळून घेतलेला आहे, म्हणजे खाताना खूप सुंदर लागतं। बरोबर तुम्ही सॉस घेतलात तर त्यापेक्षा जास्त सुंदर लागेल। तर तयार आहे बघा आपली खास अशी बनवलेली मुलांच्या आवडीची चिकन रवा तवा फ्राय, एकदम झटपट होणारी आणि घरच्या साहित्यातच बनणारी, बाहेरचं कुठचं सुद्धा आपल्याला काही विकत आणून करायची गरज नाही। तर तयार आहे एकदम सुंदर आणि छान असं चिकन रवा तवा फ्राय। बघा हे मी तुम्हाला अशी डिश लावून दाखवली, म्हणजे जसं आपल्याला हॉटेलमध्ये भेटतं त्याप्रमाणे मी तुम्हाला हे सजवून दाखवलं आहे। आता एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते, वरून एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे बघा।